हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कुंडली गबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, सद्गुरु नारायण महाराज की जय। आदिनाथं च मच्छिन्द्रं गोरखं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं महाखण्डानन्दरूपाय सद्विज्ञानप्रदायिने भवद्ध्वान्तदिनेशाय गुण्डाक्षगुरवे नमः। आदिपुरुषं गुण्डाक्षं द्वितीयं लक्ष्मणं तथा नारायणं तृतीयं हि गुण्डाक्षं च चतुर्थकं पुनर्नारायणगुण्डाख्यं च चतुर्विभजनतत्परः बंधनाशाय मोक्षाय चैतान्यो मुहुर्मुहुः। आता मतिदोषा खंडन देई माते प्रसाद गुण, ब्रह्मादिक स्तुती गाती सा पातुमां भगवती, श्वेतहार श्वेत वस्त्र श्वेत कमला समस्त, तुझिया आशीर्वादे शास्त्र विद्याची अवगते, म्हणे गुंडा गौर काया आनंदाने नमिली मिया, ब्रह्मादिक स्तुती गाती सा पातुमां भगवती। गुंडा सिद्धचरित्र गाथेच्या दुसऱ्या अभंगाचं आज आपल्याला चिंतन करायचं। कालपर्यंत आपण श्री गणेशाचं चिंतन केलं, मंगलाचरणाचं चिंतन केलं। त्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या शब्दावरून वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण आहे असं आपण चिंतन केलं आणि संपूर्ण अभंगाचा काल आपण विचार केला आणि संपूर्ण अभंगाचा ज्यावेळी आपण विचार करू गेलो त्यावेळी आपल्या लक्षात आलं असेल की संपूर्ण अभंग हा जर मंगलाचरणाचा अभंग आहे असा आहे तर ते नमस्कार रूप मंगलाचरण आहे, जे तिथे गणेशाला, गणेशरूपी श्रीगुरूंना, श्रीगुरूंच्या अनुग्रह रूप गणेशाला, आत्मरूप गणेशाला नमस्कार केलेला आहे, ते नमस्कार रूप मंगलाचरण आहे असं पहिल्या अभंगाचं चिंतन आपण करू शकतो। त्या पहिल्या अभंगामध्ये मूलाधारे म्हणून त्या गणेशाचं वर्णन केलेलं आहे। आता त्याला धरून आपल्याला थोडे पुढे आहे की मूलाधारामध्ये स्थित असणारा अनुग्रह रूप गणेश, त्याचं वर्णन आपण केलं। आता याच्यामध्ये सोहम भाव प्रकटला आहे असं आपण ही त्या पहिल्या अभंगाचं चिंतन करीत असताना पाहिलेलं आहे की इथे सोहम भाव आहे, मग तो सर्व शब्दांनी असेल, गणेशाच्या स्थानाने असेल, अनुग्रह रूपतेने असेल, नम्रतेने असेल आणि जे काही सर्व कार्य होणार आहेत त्या कार्याच्या विनवणीतून ते असेल, त्या प्रार्थनेतून ते असेल, पण तिथे सोहम भाव प्रकट झाला ही मात्र गोष्ट निश्चित आहे। आपण त्याचं सगळ्याचं चिंतन केलेलं आहे। जर सोहम भाव प्रकट झाला असेल म्हणजे सोहम योगाची जर तिथे मूलपीठिका असेल आणि मूलाधाराचं वर्णन तिथे जर केलेलं असेल तर आम्हाला चक्रांचा विचार करणं कर्मप्राप्त होतं। सोहम योगाचं चिंतन आपण ऐकलेलं आहे, महाराजांनी बरेच वर्षापूर्वी सोहम योगाचं चिंतन बरंच विस्ताराने केलेलं आहे। ते पुन्हा सांगावं आणि ते पुन्हा मी सांगावं त्यांच्याकडून ऐकलेल्या लोकांसमोर ही काही गोष्ट योग्य होत नाही। त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं स्मरण फक्त मी करून देतोय, नव्याने काही गोष्ट सांगतोय असं होणार नाही। मूलाधाराच्या ठिकाणी गणेश आहे, तिथे आपला श्वास जातो आणि तिथल्या असलेल्या गणेशाची आपल्याला कृपा होते, अनुग्रह होतो, श्री गुरूंची कृपा होते असं आहे। तिथे मूलाधारे म्हणून हा शब्द लिहिलेला आहे। आता त्याच्या वर आहे, मूलाधाराचा विचार आपला झालेला आहे। आता त्याच्या वर आल्यानंतर कोणतं चक्र आहे तर ते आहे स्वाधिष्ठान आणि त्या स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी मात्र त्याची जी देवता सांगितली ती ब्रह्मदेव हा सांगितला। तो ब्रह्मदेव सशक्तिक असेल की नुसताच असेल, देवता म्हटल्यानंतर ती सशक्तिक असते, नुसती कधीही नसते, सशक्तिक देवता असते, तिची शक्ती काय।
ब्रह्मदेवाची शक्ती ही सरस्वती आहे, ब्रह्माणी आहे, तिचं ते स्थान आहे. जे ब्रह्मदेवाचं जे स्थान आहे म्हणजे सरस्वतीचंच ते स्थान आहे. जे दुसरं स्थान स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी असलेली जी अधिष्ठात्री देवता, जो ब्रह्मा, त्याची जी शक्ती ती ब्रह्माणी अर्थात सरस्वती शारदा, तिचंच ते स्थान आहे. म्हणजे तिची अभिव्यक्तीचं ठिकाण जर या शरीरात कोणतं असेल तर ते आहे. त्या सरस्वतीचं वर्णन करणारा हा दुसराच अभंग आहे. पहिला अभंग मूलाधाराचा श्री गणेशाचा, दुसरं चक्र स्वाधिष्ठान, तिथली देवता सरस्वती, आणि गाथेतला दुसरा अभंगही स्वाधिष्ठानाचा, स्वाधिष्ठान चक्राधिष्ठित असलेल्या देवतेचा म्हणजे सरस्वतीचा असाच आहे. आता पहिल्या चक्राचा आणि दुसऱ्या चक्राचा संबंध कसा जोडायचा? दोन अभंग वेगळे, उभयान्वयी पद आम्हाला पाहिजे तिथे. म्हणजे मागच्या मंगलतेचा आणि पुढच्या मंगलतेचा काहीतरी संबंध जोडला जाईल, त्याच्याशिवाय संबंध जोडला जाणार नाही. ते वेगळं हे वेगळं असं होईल. सोहम योगाचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी कुंडलिनी शक्ती ही अनुस्यूत आहे सगळ्यांमध्ये, सगळ्या चक्रातून ती जाणारी आहे तिथून. म्हणजे तिचं ते मार्गक्रमण करण्याचं ते ठिकाण आहे, ती तिथून जाणारी एक 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 शक्ती उद्धृत करत जाणारी आहे. म्हणजे तिच्यामुळे हे सगळे चक्र बांधले गेलेत एका ठिकाणी. सुषुम्ना नाडीच्या ठिकाणी असलेले हे चक्र, तिचं जे मार्गक्रमण करायचा जो पथ आहे, सुषुम्ना मार्ग जो आहे, त्याच्यामध्ये हे बांधले गेलेले आहेत. म्हणजे काहीतरी सात्म्य, काहीतरी एकत्व, काहीतरी त्यांच्यामध्ये असणारा संबंध हा आहे. आता आपल्याला त्याही संबंधाचा इथे विचार करायचा. वरच्या गणेशाच्या अभंगामध्ये आणि या आत्ता प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेल्या अभंगामध्ये असा कोणता संबंध आहे की जेणेकरून हे दोन अभंग त्या मार्गक्रमणामध्ये आहेत, त्या मार्गात आहेत, त्या पथात आहेत? तर ते सांगत असताना एक चमत्कृती सहज झालेली आहे, तो म्हणजे आता मतिदोषा खंडन. आता हा शब्द वापरला. कधी वापरायचा? मागचा आणि पुढच्याचा काहीतरी संबंध असताना ना, मागचा आणि पुढचे संबंध पाहिजे. जर संबंधच नसेल तर आता काय? आता काहीच नसतं. मागच्याचा आणि पुढच्याचा संबंध असेल तर आता हा शब्द वापरतात. काही ग्रंथकारांनी याचा आता अथ म्हणून उल्लेख केलेला आहे की अमुक अमुक आहे, मग त्याच्या पूर्वी काहीतरी आहे, त्याच्यानंतर काहीतरी आहे. तर ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा अथा तो ब्रह्मजिज्ञासा म्हटलं, धर्मशास्त्रामध्ये अथा तो धर्मजिज्ञासा म्हटलं, अजून अथा तो सगुण भक्ती जिज्ञासा. आपल्या सिद्धरसोल्लासाच्या प्रस्तावनेमध्ये काही सूत्ररचना झाली. त्या सूत्ररचनेमध्ये सुद्धा अथा तो सगुण भक्ती जिज्ञासा, तिथेही याचा उल्लेख केला आहे. म्हणजे काहीतरी पूर्वी अपेक्षित आहे, एवढंच मला इथून सांगायचं. काहीतरी अपेक्षित आहे तिथे. हा मंगलवाची शब्द आहे का? हा मंगलवाची शब्द. ओंकारश्चाथ शब्द होते, वाव येते ब्रह्मणपुरा, हे दोन शब्द ओंकार आणि अथ म्हणजे आता. प्राकृत भाषेत त्याचा अर्थ आता. तो त्या ब्रह्माचं वर्णन करणार आहे म्हणजे मंगलकारक आहे. मग पूर्वी ब्रह्माचं मंगल व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे त्या शब्दाच्या ठिकाणी, म्हणून तो ब्रह्मवाची आहे असं आम्हाला म्हणता येतं. पूर्वी झालेलं आहे, आपण ते 2 दिवस पाहिले. आता इकडे आम्हाला जोडायचं, आम्हाला पुढे जायचंय. पुढे जायचे म्हटल्यानंतर आता सगळं झालं, हे आम्ही केलो. आता पुढे जायचे म्हटल्यानंतर आता मी दुसरा पूल टाकतो, आता मी पुढे जातो. थेट मी स्वाधिष्ठानाचं भेदन करू शकत नाही. ज्यावेळी मी मूलाधाराचं भेदन करेन म्हणजे तिथली शक्ती जागृत करेल, आता स्वाधिष्ठानाकडे, आता पुढे जायचं. एक पाऊल टाकलं, दुसऱ्या पाऊलाकडे आम्हाला जायचं म्हटल्यानंतर आता हा शब्द असणं गरजेचं आहे. ती चमत्कृती झालेली आहे. आता म्हणजे दुसऱ्या अभंगामध्ये आता शब्द वापरणं ही सहेतुक आहे आणि सफल आहे. जरी शास्त्रकारांनी पहिल्यांदाच आता लावला तरी त्याची पूर्वपीठिका समजून घेण्यासाठी आम्हाला वेगळा विचार करावा लागतो. तिथे तो विचार नाहीये, आम्हाला ती कारणं शोधावी लागतात. अरे तो साधन चतुष्टय संपत्ती युक्त पाहिजेत, मग ब्रह्मजिज्ञासा करेल असं आम्हाला शोधावं लागतं. कारण मीमांसा आम्हाला करत बसायला लागतं. विद्वानांची काम आहे ती कारण मीमांसा करणे, 2 शब्दातला अर्थ काढणे विद्वानांची काम आहेत. आम्ही नाहीत विद्वान. आम्ही काय केलं पाहिजे? स्पष्ट लिहून देतो ना. स्पष्ट लिहून दिली, केली ब्रह्मजिज्ञासा, त्याला प्रयोजन सांगितलं, विषय ध्वनित केलेला आहे. इथे सगळ्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत.
स्मरण करणारा हा अधिकारी म्हणून सांगितलं. स्मृती, गणाध्यक्ष स्मृती म्हणजे स्मरण करणारा. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगून दिल्या, प्रयोजनही सांगितलं की विघ्नांचा अंत होईल, पळून जातील. आता पुढे चाल. आता ही गोष्ट पुढे जाणारी आहे. ते उभयान्वयी पद अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्यांदा वापरले. काय होतं आता? आता झालं, पुढे आलो. काय होणार आहे? मती दोषा खंडन. जेवढे मला दुःख प्राप्त होतात तेवढे सगळे मला दुर्बुद्धीनेच प्राप्त होत असतात. मूर्खपणा, तो मूर्खपणा जगात सगळ्या दुःखांना कारण आहे, दुसरं कोणतंच कारण नाही. एखादी गोष्ट चांगली आहे आणि एखादी गोष्ट वाईट आहे म्हटल्यानंतर चांगल्या गोष्टीची प्राप्ती होत असताना काहीतरी मूर्खपणा माझा होत नको. संकल्प होतो, विकल्प होतो आणि त्या चांगल्या गोष्टीपासून मी बाहेर जातो. म्हणजे विवेकापासून जी च्युतता आहे तोच बुद्धिदोष आहे, तोच मतिदोष आहे. शास्त्रीय परिभाषेत त्याला प्रज्ञापराध म्हटले. तो प्रज्ञापराध आहे. प्रज्ञापराध सर्व दुःखांचं मूळ आहे, शास्त्रकार सांगतात. शास्त्रकार म्हणतात की प्रज्ञापराधो ही मूलम सर्व दोष कारणम. हा मूल आहे आणि सर्व दोषाला तो कारण आहे. सर्व दोषांचं प्रकोपन करणारा हा आहे. व्यवहारामध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघतोय की कोणती गोष्ट चांगली करीत असता, एखादी गोष्ट आपण चांगली करतोय. सध्याचा मुद्दा म्हणजे ॲडमिशन. शाळा बंद आहे. माझ्या प्रवृत्तीप्रमाणे मी कुठेतरी ॲडमिशन घ्यायला जातो, योग्य असेल ते, तिथे मी जातो. माझी बुद्धी, मला शिकायचं आहे, माझी बुद्धी मला काय सांगते? हां, अर्थात ती सद्विवेक बुद्धी आहे असं मला म्हणायचं आहे. ती बुद्धी मला काहीतरी सांगत असते, मी काहीतरी विचार करत असतो. माझी योग्यता मला ठाऊक असते का दुसऱ्याला ठाऊक असते? मला माझी योग्यता ठाऊक असते. मी हे करू शकतो की करू शकत नाही ह्याची जाणीव कोणाला? साध्या परिभाषेत सांगायचं झालं तर कोण किती पाण्यात आहे हे कोणाला माहिती असतं? माझं मलाच माहिती असतं की मी किती पाण्यात आहे. जरी मी स्वतःला मोठा समजत असेन तरीही स्वतः किती पाण्यात आहे हे त्यालाच माहिती असतं. स्वतः ज्ञान शून्य आहे आणि जर स्वतःला तो सर्वज्ञ समजत असेल तर प्रज्ञापराध आहे. म्हणजे मी जे नाही ते मी समजणे तोच प्रज्ञापराध आहे. सगळ्या दुःखाला कारण झाला. कोणतेही दुःख येऊ द्या त्याला तो कारण झाला. ज्ञानशून्य असणारा मी जर ज्ञानवान समजू लागलो तर प्रज्ञापराध होतो. ह्याचं आपण आता उदाहरण बघतो की मला माहिती आहे की कुठे जायचं, काय जायचं, कोणती शाखा निवडायची हे मला माहिती आहे. मी तो विचार पक्का केलेला आहे. पण असं मी तिथे जाणार तोच तर कोणीतरी येतो आणि सांगतो अरे या अवघड आहे बरं, फार मोठं काम आहे ते, तुझ्यानी शक्य होणार नाही. मी ओळखतो ना तुला, मी तुला ओळखतो, त्यामुळे तुझ्यानी ते शक्य होणार नाही, काही करू नको. चाललेलं असतं व्यवस्थित. मग जाता जाता कोणीतरी येऊन मार्गक्रमण करतो. मांजर आडवं जात नाही का? मांजर आडवं गेल्यानंतर त्या अंधश्रद्धा असो नाही तर श्रद्धा असो नाही तर शास्त्र असो काही असो, मागं 5 पावलं चालावं ही गोष्ट खरी आहे. म्हणजे 4 वेळा विचार करावा तो काय बोलला ते. एवढा त्याचं ध्वनी आहे. ते बाकीचं काही असो, थांबा, मागं फिरा, मागं चालत जावा, मग पुढं चालत जावा. ते मांजर आहे, कुठं नाही पळेलच की ते. ठीक, विचार करावा. जो स्वतः डोळे मिटून दूध पितो, जो स्वतः येऊन लांबून चालन करत असतो, अशा व्यक्तीच्या बोलण्यापासून त्यांनी सांगितलेल्या विचारावर आपण विचार केला पाहिजे. आणि तो किती वेळा? कमीत कमी 5 वेळा. 5 पावलं मागं सरा, 5 पावलं मागं सरा, म्हणजे 5 वेळा त्याचा विचार करा. असंच त्याच्यातून ध्वनीत आपण घेतला पाहिजे, आपण तो अर्थ लावला पाहिजे की 2-4 वेळा आपण त्याचा विचार केला पाहिजे. जो व्यक्ती सज्जन नाही, दुर्जन आहे, ज्याचे अनुभव आपल्याला आलेले आहेत, वेळोवेळी आपल्याला अनुभव आलेले, त्यांनी सांगितलं आपण करत होतो ते वेगळं, त्यांनी सांगितलेलं जे करतोय ते वेगळं, आणि ते वेगळं केल्यानंतर झालं वेगळंच. इच्छित काहीच नाही. मग ते जे वेगळं वेगळं होत आहे त्या वेगळ्या वेगळेपणाचा जर अनुभव मला आला असेल तर त्या वेगळेपणापासून मला वेगळं व्हावं लागेल की नाही? मला माझ्या ठिकाणी यावं लागेल. म्हणून तर सांगत असताना विचार घ्यावा लागतो. याचा अर्थ असा नाही की मला सगळं कळतं म्हणून. विचार घ्यावा लागतो. शास्त्र सांगतं
यथार्थ वक्त्याकडून विचार घ्या, आप्ताकडून विचार घ्या. आप्तस्तु यथार्थ वक्ता सांगून दिलेले की त्याच्याकडून विचार घ्या. श्रद्धा जी सांगितली गेली समाधी षटकातली, त्या श्रद्धेमध्ये सांगितलं काय? वेदवाक्य. ठीक चालेल, वेदवाक्य आहे. आपण तो वेदवाक्य सांगणारा जो श्रीगुरु आहे त्याच्या ठिकाणी अत्यंत विश्वास. कारण का श्रीगुरु यथार्थ वक्ता आहे, आप्त आहे. नातेवाईक वगैरे यांच्यापेक्षा हा आप्त आहे, परम आप्त तो आहे. कारण का तो यथार्थ वक्ता आहे, चुकीचं नाही सांग. जो चुकीचं सांगत नाही तो आप्त आहे. त्याचं ऐकलंच पाहिजे. सगळंच मला कळतं असं मला म्हणायचं नाही, पण मला जे कळतं त्याच्यावर ते खरं आहे, चांगलं आहे, वाईट आहे, फलं देणार आहे, फलं न देणार आहे, याची विचारणा कुठे केली पाहिजे? तर आप्ताजवळच केली पाहिजे. आप्त म्हणून घेणाऱ्याजवळ करू नये. की जे फोन करतात, अहो काहीतरी झालं बरं का, 10 दिवसाचं तुम्हाला आहे, वर्षभर भेटतही नाही, 10 वर्ष भेटत नाही, फोन करून सांगतो. काय कारण आहे? मंगल प्रसंगाला फोन करतात का? नाही. काय गडबड होती सगळी, पुन्हा कोणाला फोन करायचे. आणि बाहेरच्या लोकांना मान द्यायचा असतो, घरातले लोक तर आपलेच असतात. मग मेल्यावर कशाला सांगतो? गेला ना, जाऊ दे. बाहेरच्या लोकांना सांगत राहणं, पण कधीही संबंध नाही. आणि तो फोन कर, अमुक अमुक आहे. आणि त्यावेळी नेमकं काहीतरी आपल्या ठिकाणी असतं, आपले काहीतरी प्रयोजन असतात, आणि हे मांजर बरोबर अडवं जातं. तसला आप्त नको इथे. तो आप्त आम्हाला अपेक्षित नाही. म्हणजे म्हणून घेणारा आप्त अपेक्षित नाही. सगळे म्हणतात अहो भावकी वाईटच असते. मी म्हणत नाही तसं, सगळे म्हणतात ते सांगतो. आम्हाला भावकीच नाही. ते सगळे म्हणतात ते मी सांगतो, माझा अनुभव नाही. कशासाठी म्हणत असतील? अशी काही कारण असतील. सगळेच वाईट असतात असा त्याचा अर्थ नाही आहे. सगळ्या गोष्टीमध्ये न्यूनाधिक्य आहे. कुठेतरी चांगलेपण आहे, कुठेतरी वाईटपण आहे. काहीतरी गोष्ट ठरलेलीच असते. तो आप्त आम्हाला नकोय. आप्त कोण पाहिजे? तर श्री गुरु, जो सर्व कल्याण करणारा आहे तो आप्त आहे. व्यावहारिक सर्व कल्याण करणारा असा आप्त व्यावहारिक क्षेत्रासाठी निवडावा. योग्य घ्यावा सल्ला. कोर्टाची काम आहेत, चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा. योग्य. आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही आला, आध्यात्मिक क्षेत्रात कोणाचं घ्यायचं? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशा सद्गुरूंचाच सल्ला घ्यावा लागतो. म्हणजे मूलाधारापासून स्वाधिष्ठानाकडे जाता येत. आपला मुद्दा तिथे, आपल्याला वर सरकायचं, स्वाधिष्ठानाकडे जायचं. मग स्वाधिष्ठानाच्या ठिकाणी असलेली जी देवता आहे तिचं कार्य काय? मतिदोष खंडन, हे तिचं कार्य. मतिदोषाचं खंडन करायचं. प्रज्ञापराध जो झालेला आहे किंवा होतो आहे त्याच्यापासून आम्हाला बाजूला घेऊन जाणे, त्याच्यातून निवृत्ती करणे, हे मात्र काम आहे. आता कोणतंही दुष्कर्म झालं, ते दुष्कर्म झाल्यानंतर 3 पद्धतीमध्ये त्याची पूर्णता होते, म्हणजे त्याची निवृत्ती होते. सगळे लोक म्हणतात फार दुष्ट व्यक्ती होता, दुष्ट कार्य केलं, दुष्ट कार्यानंतर आता त्याला मात्र पश्चाताप होऊ लागलाय. पश्चातापामध्ये सगळं दहन होऊन जातं. पश्चातापाचा अग्नी म्हणजे काय सामान्य आहे का? सगळं दहन होऊन जातं त्याच्यामध्ये. झालं का? म्हणजे खून करायचा, उगीच खून केला. फार सज्जन होता, चुकीने माझ्या क्रोधाला मला आवरता नाही, मी खून केला. झालं का? पश्चाताप झाला ना त्याला, खूप पश्चाताप झाला. अरे अरे, नाव काढले की अरे अरे, नाव काढले की अरे बापरे. झालं का? होतं का तसं? पश्चातापाने भरून येतं का ते? नाही. शास्त्र सांगतो पश्चाताप महत्वाचा आहे, पण पश्चाताप पहिलं अंग आहे ते कर्म दुरुस्त करण्याचं. दुसरं अंग काय? 3 अंग सांगितली कोणतंही कर्म दुरुस्त करण्यासाठी. म्हणून म्हणतात पहिला पश्चाताप, पश्चातापाची पायरी चढली पाहिजे. दुसरं काय? दुसरं म्हणतात नुकसान भरपाई. नुकसान भरपाई द्यायला नका. सरकारने आमची जमीन घेतली आणि सरकार नरेंद्र मोदी तिथनं म्हण मी काय करावं, काय कारण नव्हतं, मला पश्चाताप होतोय, पण माझ्यापाशी दुसरं साधन नाही, तुमची जमीन मी घेतली. असं नुसतं म्हणून आपलं पोट भरेल का? नाही. नुकसान भरपाई व्हायला पाहिजे. जे नुकसान झालेलं आहे
त्याची तिथपर्यंत भरपाई व्हायला पाहिजे. पूर्ण होईल न होईल ही गोष्ट निराळी, पण तो प्रयत्न मी केला पाहिजे. कितपर्यंत केला पाहिजे? 10% प्रयत्न करून नाही चालणार, 99% प्रयत्न केला पाहिजे. 100% होईल न होईल, पण 99% मी केला पाहिजे. नुकसान भरपाई दुसरी. आणि तिसरं काय झालं का? आता कर्म पूर्ण झाला का? कर्माचा निराश नाही. मग शास्त्र येतं आणि म्हणतं प्रायश्चित्त कर. पश्चाताप व्हायला पाहिजे, नुकसान भरपाई व्हायला पाहिजे आणि मग प्रायश्चित्त व्हायला पाहिजे. हे 3 झालं, मग ह्या तिघांमध्ये कुठेही दोष नाही राहिला. कर्मापासून सुटका, पापापासून त्या सुटका झाली, असं आम्हाला समजतं. शास्त्र सांगतंय. म्हणजे मी कोणतंही कर्म करू तर त्याच्यापासून इतक्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आता हे मतिदोष खंडन आहे. मतिदोष झाला, प्रज्ञापराध झाला, आता काय काय केलं पाहिजे? पश्चाताप होतोय, कारण का मतिदोष खंडनाची मला इच्छा आहे. ठीक. नुकसान भरपाई, अरे त्याला मी सोडून देतो. आता पुन्हा मी यूज देत नाही त्याला. मतिदोषाला, दुर्बुद्धीला, दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायणा. झाला पश्चाताप. आता मज ऐसे करी, चालू झाली की आता मी तुझे चरण सोडत नाही, तुझ्या चरणाशी मी बांधिले, तिथे मी बांधून राहतो. नुकसान भरपाईला चालू झाली. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती जरी, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ. आणि तुका म्हणे आता लाभ नाही या परता. कृपा जी आहे ते प्रायश्चित्त रूप आहे. कारण का तिथे मी जे कर्म करू, कृपा प्राप्त करण्यासाठी वेगळं कर्म आहे, वेगळी उपासना आहे, वेगळी शरणागती आहे, वेगळं आत्मनिवेदन आहे, वेगळा सद्भावाचा घोष आहे, वेगळ्या पद्धतीतली तिथे जाण्याची पद्धत आहे. प्रणिपात उपासना स्वतंत्र आहे, नमन उपासना स्वतंत्र आहे, नम्रतेची उपासना तिथे स्वतंत्र आहे. गुंडा नम्र तुझे चरणी, ते नम्रता तिथे स्वतंत्र आहे. सकल कार्यार्थावी ते व्हायला पाहिजे. आणि ते झाल्यावर काय? तो का म्हणे आता लाभ नाही या परता. गेलं सगळं दोष आता निघून. आता काय? मती दोषाचं खंडन झालं, प्रज्ञापराध निघून गेला. म्हणल्यानंतर काय? मतीची प्राप्ती आहे, सुबुद्धीची प्राप्ती आहे. माऊली म्हणतात थोडी जरी सुबुद्धी झाली तरी ती काही वाईट असते, कमी असते असं म्हणू नये. माऊली म्हणतात दीपकळिका धाकुटी परी बहुत तेजा ते प्रगटी, तैसी हे सद्बुद्धी फेकुटी म्हणू नये. सद्बुद्धी फेकटी म्हणता, कमी म्हणता, उपयोगच आहे. त्याला म्हणता येणार. जरी दिवा लहानसा असला, पण ती जरी लहानशी असली तरी ते प्रकाश करते ना. तिच्या क्षेत्रामध्ये ती प्रकाश करते. म्हणजे काय करते? अंधकाराचं निवारण करते, अज्ञान घालवून टाक. महत्वाचं आहे ना ते. लहान जरी असलं तरी पूर्ण ज्ञानाला कारण ते होणार आहे. लहान आहे ते. बालादपि विचक्षण. एखादी कोणतं चांगली गोष्ट असेल, सुभाषिताधिक असेल, म्हणजे चांगलं भाषण जरी असेल तर बाल सुद्धा जे चांगलं बोलतं त्याचं ग्रहण केलं पाहिजे असं सुभाषितकार म्हणतात. की तो विचक्षण असेल, योग्य असेल तर त्याचंही ग्रहण केलं पाहिजे. कुठे येते ह्याची प्रतीती? त्या गोकुळात जाईल. कुठे? त्या कोणता पर्वत? गोवर्धन. तिथे जायचं. लहानसा श्रीकृष्ण आहे की ज्याचं वय 8 नाही, कारण का 8व्या वर्षी कंसोद्धार केला. त्याच्या आधीच येते. टीव्हीत मोठा दाखवतात. तिथलं घ्यायचं मी. तिथं काय सांगितलंय ते घ्यायचं. 3-4 वर्षाचा श्रीकृष्ण असावा. 3-4 वर्षाचा बालक जर म्हणत असेल अरे यज्ञ करू नका, या डोंगराची पूजा करा. आपला घरातला जर पोरगा आपल्याला म्हणाला 2 महादेव ठेवले, 1 काढून टाका, ऐकतो का आपण? 3 देवे ठेवले, काढून टाका, ऐकतो का आपण? 3 गणित ठेवले, काढून टाका, ऐकतो का? तो म्हण अरे काय बोल, काय झालाय? हा खट्याळ झालेला आहे. हा काय झालाय? फारच उनाडक्या करू लागलाय, ह्याला काही कळत नाही, कुठेही कसंही बोलतो. असं असतं का ते? नाही. बुद्धिमान पुरुष असतात की ज्याला शास्त्र माहिती आहे, तो शास्त्र अवलोकन केलेला, विवेक प्राप्त झालेला आणि कोण कसं बोलताही याची परीक्षण करणारा परीक्षण करता. तो बाल आहे, लहान मोठा आहे, वृद्ध आहे,
याचा विचार करीत नाही. तो बोलतोय ते योग्य का योग्य आहे याचा विचार करायचा. योग्य अयोग्यतेचा विचार करणं हे परीक्षणकर्त्याचं काम असतं. लहान पोरांचे पेपर असतात. लहान पोरांच्या पेपरमध्ये त्यांनी लिहिलेली उत्तरं असतात. तिथे असं म्हणून चालतं, अरे काय लिहिले यांनी, असं म्हणू नको. योग्य आहे का त्या प्रश्नाला, योग्य, द्या मार्क. अयोग्य असेल, चूक आहे, मार्क देऊ नका. एक विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्यांनी लिहिलं काय ते आपल्याला माहिती असेल, स्पेल 5 वर्ड इन इंग्लिश, 5 शब्द इंग्रजीमध्ये लिहा. आता त्यांनी काय केलं, ती जे वाक्य होतं ते वाक्यातले शब्द लिहिले, स्पेल 5 वर्ड इन इंग्लिश. झाले ना 5 शब्द. तिसरे विचार करण्याचं काय काम आहे, विचक्षण. एक्सलन्सी द्यावी लागते त्याला, ती खरं आहे. द्यावी लागते. अरे तिथलंच लिहिलं ना त्यांनी, विचक्षण आहे म्हणजे ते बरोबर आहे, योग्य आहे. आता दुसऱ्याने दुसरं जरी लिहिलं तरी त्याला मार्क पडतात. पण ही विचक्षणता आहे ना, तर जिथल्या तिथे इथे यज्ञ चालू आहे, इथे डोंगर आहे, इथून पुष्टी होते, इथून पुष्टी होत नाहीये, तिकडे गर्व झालाय, हा निगर्वी आहे. याचं ज्ञान आहे देवा. आणि त्यांनी काय सांगितलं, याचं करू नका, त्याचं करा. परीक्षणकर्त्यांनी काय केलं, हो हे म्हणतोय ते बरोबर आहे, हे बरोबर आहे, हा म्हणतोय ते बरोबर, त्याच्यावर आपलं सगळं चालू आहे. जो दिसतोय त्याच्यावर आपलं सगळं चालू आहे. जिथे आपल्या गायी जातात त्याच्यावर आपलं सगळं चालू आहे. मग काय केलं पाहिजे, हा म्हणतोय ना तसंच करू. मोठी क्रिया केली, याचा त्याग केला आणि त्याची पूजा चालू आहे. हां, मला सांगायचा मुद्दा एवढाच. पुढे काय झालं काही नाही, भागवत सगळ्यांनीच ऐकलं, सगळ्यांनाच ते ज्ञान आहे. पुढे जे व्हायचे ते झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यातून आता तो देव आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोडा. बालादपी विचक्षणा हा मुद्दा आहे. त्यांनी ते केलं ना, त्याचं ते बोल आहे, ते ऐकले, सद्बुद्धी आहे. सद्बुद्धी लहान आहे, माऊली म्हणतात म्हणून आहे, ठेकुटी म्हणू नये. सद्बुद्धी लहान आहे. लहान आहे म्हणजे तिचा विचार करू नये अशी नाही आहे. लहान तर आहेच आहे. दिवा लहानच असतो, तो काय सूर्य एवढा असतो का, नाही. लहान आहे हे म्हणण्यामध्ये तो त्याज्य आहे असं म्हणायचं नाहीये, ते म्हणू नका. तो उपयोगीचा आहे. कधीही कोणती गोष्ट उपयोगाला येईल ते सांगता येत नाही. लहानातला लहान मनुष्यही उपयोगाला येत असतो. त्याच्यामुळे त्याचा द्वेष करावा ही गोष्ट चुकीची होती. आपण कोणत्याही पदाला जरी गेलो तरी कोणत्याही पदाच्या व्यक्तीचा आदरच केला, कारण का तो कधी उपयोगाला येईल, कधी चांगली गोष्ट सांगेल, कधी आपला कल्याण करता होईल ही काही गोष्ट सांगता येत नाही. सगळ्यांना मान देत राहावा, सगळ्यांचा आदर करावा असं शास्त्र आहे. जर सगळ्यांचा आदर करावा असं जर शास्त्र असेल, प्रज्ञेचा आदर न करता प्रज्ञेचा अनादर केला तर चालेल काय? प्रज्ञेचा अनादर चालणार नाही. प्रज्ञेचा अनादर हेच तर प्रज्ञापराध आहे ना. मला जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा अनादर करणं, बुद्धिगत ज्ञानाचा अनादर करणं हेच तर दुःखाला कारण आहे ना. पण 4 दिवस ऐकतोय, काहीतरी पडलं याचं ज्ञान आहे, त्याचा अनादर झाला आणि सरपय 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 म्हणू लागला. काय झालं? दुःख प्रभू आहे. पळून चला पळून, चला पळून, पळून झालं ना, वा अनादर झाला. त्याची चिकित्सा झाली नाही. अरे काय पडलंय, पण त्याची चिकित्सा नाही केली. चिकित्सा त्याची केली की ते वाढत राहतं, ज्ञान वाढत राहतं. पळून जर त्या क्षेत्रातून आपण गेलो तर मग ते तिथल्या तिथे ज्ञान राहिलं, तिथल्या तिथे सगळं राहिलं. ते असे ना, आपण जर त्याचा प्रयत्नच नाही केला, लाईट लावलीच नाही, काठीने डिवचून बघितलंच नाही, काय आहे ते बघायचा प्रयत्नच नाही केला आणि ती रूम सोडून पळून गेलो तर आपल्या बुद्धीत त्या खोलीमध्ये साप होता आणि तो साप तिथे कुठेतरी असेल, आता त्या ठिकाणी जायचंच नाही. ही गोष्ट त्या खोलीचा त्याग झाला. तिकडे आपण जाताना 10 वेळा विचार करू, लख प्रकाश असला तरी दरवाजा उघडले की पहिल्यांदा खाली बघायचं कुठे काही आहे का. फळ दिसली की झालं, बोलवा गवंडी, पाडा भिंती, भरा दर्जा चालू, उगाच खर्च ना. कशाने? मी न केलेल्या चिकित्सेमुळं, वस्तुस्थिती काय आहे हे न बघितल्यामुळं, प्रज्ञेचा आदर न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी. प्रज्ञेचा आदर केला पाहिजे. प्रज्ञेचा आदर करणे
हीच तर मतिदोष खंडनाला कारणीभूत आहे. आणि ते प्रज्ञेचा आदर शिकवते कोण? प्रज्ञेचा आदर कुठे आहे? प्रज्ञा रूपता कुठे आहे? ते सरस्वतीच्या ठिकाणी ते सांगितले. त्या अभंगात हे वर्णन आहे. त्या मतिदोषाचं खंडन व्हायला पाहिजे. ती कोण करते? सरस्वतीच्या. आता ते मतिदोषाचं खंडन जरी झालं, म्हणजे आता काव्याच्या दृष्टीने विचार करायचा आहे आपल्याला. आतापर्यंत आपण सगळा बाकीचा विचार केला. इथे जो अर्थ दडलेला आहे, इथे जो अर्थ अपेक्षित आहे, त्याच्या दृष्टीने विचार करायचा आहे. मतिदोषाचं खंडन आहे. कशाविषयी मतिदोष आहे? कशाविषयी मला बुद्धी कमी आहे? कशाविषयी बुद्धी कमी असेल? कशाविषयी बुद्धी मांद्यत्व आहे? कशावेळी माझ्या ठिकाणी जाड्यपणा आहे? तो हरण झाला पाहिजे. ते सांगितले. म्हणतात पुढे, देई माते प्रसाद गुण. काव्यासाठी म्हणून प्रासादिक असावं. सगळी गोष्ट प्रासादिक असली पाहिजे. प्रसाद नावाचा गुण त्या ठिकाणी असला पाहिजे. प्रसाद जर प्रासादिकता जर नसेल तर त्या गोष्टीमध्ये रसता नसते. ती रसिकता त्या गोष्टीत नाही. आणि जर रसिकता नसेल तर आपल्याला ही रसिकता कशी प्राप्त होईल? आपल्याला तर सिद्ध रसिकता हवी. ती प्राप्त होण्यासाठी प्रसाद नको का? मग त्या प्रसादाची इच्छा केली पाहिजे. तो प्रसाद मागितला पाहिजे. म्हणून देई माते प्रसाद गुण. माते सरस्वती. माते मला श्लेष वापरला. अलंकारामधला इथं श्लेष वापरला. माते या शब्दाने सरस्वतीचंही बोधन झालं आणि माते या शब्दाने माझंही बोधन झालं. उत्तम आहे ना. एकाधिकरणात आणल्यासारखं झालंय. हे सरस्वती माझ्या ठिकाणी येऊन बस. वागीशाम यस्य वदने, येऊन बस. तिथे आली पाहिजेत. जिव्हेवर नृत्य करणारी सरस्वती आम्हाला हवी आहे. तिचं ते स्थान आहे. मग जिव्हा आम्ही शुद्ध केलेली आहे, मग तिथे आली पाहिजे ती. मग देई माते प्रसाद गुण. जाई माझ्यावर कृपा कर आणि काय कर? प्रसाद नावाचा गुण दे. प्रासादिकता मला दे. ह्या काव्यामध्ये प्रसाद, ओज, तेज, धृती या सगळ्या गोष्टींनी परिपुष्ट. माऊली म्हणतात ना ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला नाही, काव्याच्या संदर्भाने माऊली म्हणतात ना, तिथे माऊली म्हणतात की लावण्याचं आगर झाला पाहिजेत. सगळे गुण तिथे येऊन बसले पाहिजेत. सगळे आगर तिथे आले पाहिजेत. सुख सगळी आली पाहिजेत. असं माऊलींनी त्या ठिकाणी एका ओळीमध्ये म्हटलेलं आहे. काव्याचं लक्षण करीत असताना माऊली म्हणतात, वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. कवित्वापर्यंत येऊन थांबलेले सर्व काव्यशास्त्री आहेत. मम्मट घेतला, दंडी घेतला, कुणी घ्या, सगळे कवित्वापर्यंत येऊन थांबणारे आहेत. साधं बोलण्यापेक्षा काव्यतेत बोललं पाहिजे. तिथे काहीतरी गुण पाहिजे. यमकता वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे असल्या पाहिजे. म्हणजे ते आपल्याला कळतं. रामदास स्वामींनी वनाचे श्लोक लिहिले. अर्थ कळतात सगळ्यांना. पण अर्थ कळला तरी जशाला तसे लक्षात राहायला उपयोगी काव्यच आहे. गुण आहे त्याच्यामध्ये. प्रसाद नावाचा गुण आहे. कळतं ते, बरं वाटतं ते, आल्हाददायक वाटतं ते, शिकवावं असं वाटतं ते कोणाला? लहान मुलांना. मी तिथे तो गुण आहे. म्हणजे काव्य कवित्वापर्यंत येऊन थांबणारे सगळे काव्यशास्त्री आहेत. माऊली पुढे जातात. कारण का काव्यापर्यंत पोचणारे काव्यशास्त्री आहेत आणि माऊलींपर्यंत पोचणारं काव्य आहे. काव्य तिथे येतं माऊलींकडे, ते आम्हाला स्थान द्या. मग पुढे जातात. कारण का काव्य इथे आहे आणि माऊली पुढे आहेत. काव्य हात जोडू नये, माऊलींची श्रेष्ठता आहे. माऊली मग त्याला एक अलंकार घालतात. परतत्व स्पर्श हा अलंकार घातला काव्य. आणि काव्याचं लक्षण वर केलं. रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा अलंकार. त्याला पहिल्यांदी तिलक धारणा केली आणि अलंकार घातला, आर घातला त्याला आणि काव्य वाढवलं. असा जो स्पर्श आहे
अशा स्पर्शाने युक्त असणारं काव्य म्हणजे प्रासादिक आहे. परतत्वाचा स्पर्श करण्याचं काव्यामध्ये सामर्थ्य असणं हे गुरुकृपेचं लक्षण नाही का? कसं काय शक्य होईल ते? परतत्वाचा स्पर्श करणं नुसतंच कसं काय शक्य होईल? होणार नाही. अरे ते परत तत्व आहे. तुझं तत्व आहे का ते? तुझं आहे का ते? नाही. श्रेष्ठ आहे ते. तुझ्या मालकीचं आहे का ते? तू ज्याला मालकीचं समजतो ते आहे का ते? नाही. खूप मोठे. सापडतं का बुद्धीमध्ये? नाही सापडत. मग बुद्धी तर ते बुद्धी न जाणे आणि बुद्धी जाणे. बुद्धी न जाणे बरोबर आहे, आणि जाणतच नाही आमची बुद्धी, पण जाणते तीच. मग तिथे न्यायचे म्हणल्यानंतर वाढवायला नको तिला, काहीतरी आश्रय पाहिजे, काहीतरी तिच्यावर कृपा पाहिजे. मग काय पाहिजे? प्रसाद गुण. देई माते प्रसाद गुण. तो प्रसाद गुण आमच्या ठिकाणी आला. ह्या काव्याच्या निर्मितीच्यासाठी प्रासादिकता आवश्यक आहे असं या ठिकाणी पहिल्या चरणात सांगितलं. तुका म्हणे शेष सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले. आता जे आम्ही वचन बोललेलो आहोत, हे करायचंय, ते करायचंय, ते काय मोडणार नाही. आम्ही चरित्रच लिहिणार आहोत. जरी एवढं सगळं लिहित असलो तरी आम्हाला जायचंय चरित्राकडं. शेष घेऊन जाईल. तो प्रसाद आहे. त्या प्रसाद नावाच्या गुणाचा आश्रय आमच्या बुद्धीने केला असता काव्यामध्ये प्रासादिकता, काव्यामध्ये अनुग्रहाची अभिव्यक्ती या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ते देई माते प्रसाद गुण. तो पुढे आता इथे काव्याचा साहित्यातला विचार आपण केला. देई माते प्रसाद गुण. पुढे म्हणतात ब्रह्मादिक स्तुती गा. एवढं सगळं देणारी आहे म्हणल्यानंतर ब्रह्मादिक हिना भगवतीचं म्हणजे सरस्वतीचं वर्णन करताना ब्रह्मविचार सार परमाम असं म्हटलेलं आहे. ब्रह्मविचार करणारा जो वेद, तिचं सार जी आहे ती सरस्वती. मग ब्रह्मदेव स्तुती नाही करणार? तो तर वेदच बोलतो, चतुर्मुख आहे तो, वेदच बोलतो, तो ही स्तुती कर. ज्या वेदाच्या ज्ञानापासून स्थिती करायची तो विष्णू, ह्याची स्तुती नाही का करणार? तोही स्तुती करणार. ज्याला सर्व शक्ती या वेदाच्या ज्ञानापासून प्राप्त झालेली आहे तो महादेव, हिची स्तुती नाही का करणार? सर्व देवता ज्या असुरांनी ग्रसित झालेल्या होत्या, त्यांना ग्रहण लागलं होतं असुरांचं, ते ग्रहण मुक्त करणारी, शुद्ध बिंब दाखवणारी, तिचं स्मरण, तिची स्तुती इंद्रादिक देव नाहीत का करणार? तिची स्तुती केलीच पाहिजे. नाहीतर मग ते आहेत सगळ्या पुराणांनी इंद्राला निर्माण झालेल्या दुर्बुद्धीची वर्णनं भले जिकडं तिकडं पडलेली आहेत. काहीतरी दुर्बुद्धी झाली, काहीतरी मागं लागला, मग पुन्हा काहीतरी शरणागती केली, मग प्राप्ती झाली. आहे वर्णन आहेत, सगळीकडं वर्णन आहेत. वाचायची ती वर्णन, तिची स्तुती नाहीत का करणार? प्राकृतिक रहस्य प्रमाणाचा विचार केला आणि याच्यामध्ये वैकृतिक रहस्याप्रमाणे विचार चालू झाला. कारण का सा पातुमाम भगवती, तू माझं रक्षण कर्त्री हो, माझं रक्षण कर असं म्हणले. कोण म्हणतं? कोणासाठी म्हणतं? जो संकटात सापडलेला आहे, तो संकटातून जो मुक्त करतो त्याच्यासाठी म्हटलं जातं. प्राकृतिक रहस्याचा म्हणजे प्रकृतीचा जर विचार करायला गेलो तर तिथे काय गुण आहे एवढं सांगितलं जातं. आणि वैकृतिकतेमध्ये आलं तर या हातात हे आहे, त्या हातात ते आहे, हे अमुकाचं निर्धारण करते, तमुकाचं निर्धारण करते. वर म्हणलं ना देई माते प्रसाद गुण. ठीक, उत्तम. पण आता रक्षण करायचंय. मग रक्षण करायचे म्हणल्यानंतर वैविध्य दाखवून देते, ती विविध लीला दाखवून देते. दाखवली लीला. श्रीकृष्णाचं प्राकृतिक रूप भगवद्गीता सांगता नाही, आणि भगवद्गीतोत्तर युद्धामध्ये श्रीकृष्णाचं वैकृतिक रूप आहे. रथ खाली ढकलतो, रथ इकडे नेतो, आलेला बाण सांभाळतो, अर्जुनाचं रक्षण करतो. हे काहीतरी वेगळा गुण धारण केलाच पाहिजे. अनुगीतेमध्ये ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलत होते, अर्जुन म्हणाला की मला ती भगवद्गीता पुन्हा सांगा. त्यावेळी भगवान म्हणतात, अरे योगारूढ होऊन मी ती भगवद्गीता सांगितली, आता नाही सांगताय.
आता नाही सांगता येत, कारण का तो भाव निराळा आहे, तो प्राकृतिक भाव होता. तिथे मी ते आलो आणि ते तुला सांगून दिलेलं आहे सगळं. त्याचं स्मरण कर. सांगण्याचा हेतू आहे की आता रक्षण करायचं काम करायचंय म्हणल्यानंतर त्या भगवतीचं तसंही वर्णन करावं लागेल. मग तसं वर्णन केलं. काय वर्णन केलं? ब्रह्मादिक स्तुती गाती, म्हणजे ते स्तुती कधी गातात? त्यांना सामर्थ्य प्रदान झालेलं आहे, त्यांची संकटातून मुक्तता झालेली, असा ध्वनीत अर्थ आहे तिथे. मग असं त्यांचंही रक्षण करणारी, त्यांनाही तोष देणारी अशी जी भगवती आहे, अशी जी सरस्वती आहे, तिने माझं रक्षण करावं. कारण का मला हे प्रबंध निर्माण करायचं, मला मोठ्या अशा प्रकरणामध्ये प्रवेश करायचा, मला हा सागरामध्ये बुडी घ्यायची. आता तिथे रक्षण केलं पाहिजे. सा पातुमाम भगवती, तू माझं रक्षण कर. मग आता ती कशी आहे? मी याचा विचार करतो. श्वेत हार, श्वेत वस्त्र, श्वेत कमलासन, सगळी शुभ्रता, सगळी आनंदता, सर्व समाधानता, सर्व शुभता, शांती सगळी तिच्या ठिकाणी. मग शांतीचंच वस्त्र तिने केलेलं आहे, शांतीचंच हार तिने घातलेलं आहे, शांतीच्याच आसनावर बसली. मज पाहता सावेव शांतीची पै. मग शांतीच आहे, म्हणजे शांती घेतली आणि त्या शांतीला अवयव निर्माण केले आणि पुढे कोण बसवला? जो योगी पुरुष पुढे बसवला तो शांतीला अवयव निर्माण करून बसवला. माऊली म्हणतात मज पाहता सावेव शांतीची ते सावयव शांती म्हणजे योगी आहे. सावयव शांती म्हणजे योगींची, योगी लोकाची, योगी जनाची, साधू जनाची प्रज्ञा आहे. ती प्रज्ञा म्हणजे काय? सरस्वती. सावयव शांती तिच्या सावयव आनंद आहे, सावयव शुभता आहे. मग ते सगळं तेच धारण करून बसले. महार घेतला आहे, वस्त्र घेतलं आहे, आसन घेतलेलं आहे, हे सगळं सावयव. मग ते काय? शुभ्र आहे, सत्व आहे, ज्ञानाची देवता. मग सत्व आहे तिथे, सत्वात संजय आहे ते ज्ञान, म्हणजे तिथून ज्ञान होतं. पण सगळं ज्ञानरूप आहे तिच्यापाशी, दुसरं तिसरं काही नाही, सगळं ज्ञान आहे तिच्यापाशी, ज्ञानरूप आहे. तुझिया आशीर्वादे शास्त्र विद्या ती अवगते. अनुग्रह तिचा जर झाला, तिचा आशीर्वाद जर आम्हाला प्राप्त झाला तर सर्व विद्येची प्राप्ती आम्हाला होते. 14 कला असतील, 14 विद्या असतील, 64 कला असतील, या सगळ्या गोष्टींची आम्हाला प्राप्ती होते. महाराज म्हणतात तुमचा अनुग्रह श्री गणेशो जै दे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आठी. अहो बालक पण त्या सारस्वतामध्ये प्रवेश करेल, बालक पण विद्वान होईल, बालकही साधू होईल, बालकही बुद्धिमान होईल, बालकही प्रज्ञावान होईल. कधी? जै दे आपुला सौरसू. तुमचा आशीर्वाद जर आम्हाला प्राप्त झाला तर लहान मुलगा सुद्धा असो तोही त्या सारस्वत मांदियाळीमध्ये जाऊन बसेल, तोही त्या सरस्वतीच्या ठिकाणी जाऊन बसेल, तोही सारस्वत होईल, तोही विद्वान होईल, तोही प्रज्ञावान होईल. पण जै दे आपुला सौरसू हे आवश्यक आहे. म्हणून म्हणतात तुझी हा आशीर्वाद आहे. दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या होणार नाही, तुझा आशीर्वाद पाहिजे. म्हणजे श्री गुरु रूपी असणारी जी सरस्वती, श्री गुरु रूपी असणारी जी ब्रह्मानी, जी स्वाधिष्ठानाच्या ठिकाणी राहते, तिचा आशीर्वाद मिळाला असता शास्त्र विद्या ती अवगते. शास्त्र बोलू लागतं, आर्षोच्चारण होऊ लागतं. तुकाराम महाराज कुठे शिकले? चरित्रामध्ये वर्णन नाही आहे त्यांचं. अमुक इथे गेले आणि शिकले. गुरूंचं वर्णन येतं काही येतं? हो, गुरु आहेत त्यांचे, म्हणजे गुरु नाहीत असं नाही, याच्यावरून कोणी अर्थ असा काढायचा नाही की गुरु नव्हते. मग आम्ही शिकतो, काही होत नाही त्याच्याने. काहीच होत नाही. गुरु होते पण शास्त्र बोलू लागले. आला ना त्यांच्यावर आरोप, तोच आला, अरे हा वेद बोलतोय. हा वेदाचे जाणकार असलेले, सगळ्याचं सार काढलेले, जिकडं धर्मशास्त्र काय, वेदाने काय काय सांगितलं, कुणी काय म्हणायचं, कुणी काय बोलायचं, कुणी काय अध्ययन करायचं,
याचा सगळ्याचा विवेक झालेले पंडित ते म्हणतात की हा वेद बोलतोय. तुकाराम महाराज वेद बोलतोय. प्रमाण आहे हे, आरोप नाही. हा दिसताना आरोप दिसेल, पण हे प्रमाण आहे की तुकाराम महाराजांची वाणी वेद बोलते. तुकाराम महाराजांचा गाथा वेद आहे. हा परस्फुरण आहे ते. आर्षस्फुरण आहे. आर्ष बोलाची अभिव्यक्ती आहे ती. श्रुतीचं प्राकृत रूप आहे. श्रुतीच आहे ते प्राकृत रूपामध्ये. हे कधी होऊ शकतं? तिचा आशीर्वाद जर प्राप्त झाला तर त्याच्या मुखामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. त्याला ती गोष्ट माहीत नाही. साधू पुरुषाला काय विचारावं, त्याचा अभ्यास असो अथवा नसो त्या गोष्टी. तो जे बोलतो ना ते तिकडं नेणार असतं, संकटाचं निवारण करणार असतं आणि योग्य स्थली नेऊन बसवणार असतं. या तिन्हीपैकी एक गोष्ट तरी निश्चित आहे. निश्चित ही गोष्ट आहे. म्हणून तरी विचारायचं, कारण का तिथे त्याला सरस्वतीचा प्रज्ञेचा आशीर्वाद प्राप्त झालेला, प्रज्ञोत्थापन झालेलं, प्रज्ञेची प्रतिष्ठा झालेली, तो ते काम करू शकतो. हे होतं कोणामुळे? तुझिया आशीर्वादे शास्त्रविद्या ती अवगते. तुझा आशीर्वाद झाला असता शास्त्रविद्या आम्हाला सगळ्या प्राप्त होतात, कोणतंही आता राहत नाही. मधुसूदन सरस्वतींच्या विषयी सांग. फार मोठे वेदांती होते. त्यांची विद्येची तुलना करीत असताना, त्यांच्या प्रज्ञेची तुलना करीत असताना ते म्हणतात, म्हणजे इतर त्यांचे वर्णन करणारे शिष्यादी वर्ग असे म्हणतात की मधुसूदन सरस्वतींची बुद्धी म्हणजे सरस्वतीची बुद्धी, प्रज्ञा म्हणजे यांची बुद्धी. म्हणजे राखून ठेवते का ती? मला याच्यातून सांगायचंय काय? राखून ठेवणारी आहे का ती शक्ती? थोडं देते, थोडं मी राखून ठेवते, अशी आहे का ती? जितक्या पद्धतीमध्ये आपण तिथे जाऊ तितक्या पद्धतीत ती येणारी आहे. विद्याधनम सर्व धनम प्रधान. सगळ्या धनांमध्ये विद्याधन हे प्रधान आहे, श्रेष्ठ स्वरूपाचे. कारण का त्याचं चौर्य होऊ शकत नाही, त्याचं विभाजन होऊ शकत नाही, राजा त्याच्यावर शासन करू शकत नाही. विद्याधनम सर्व धनम प्रधान, सर्वात श्रेष्ठ ते आहे. कारण का ते सगळं देतं ना. वे कुर्ते वर्धत येव नित्यम. देण्याने ती वाढत जाते. देण्यामुळं वाढणारी जगामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे प्रज्ञा, ती म्हणजे बुद्धी. धन संपतं, धान्य संपतं, दिल्यानंतर राहतं का शिल्लक? नाही राहत. वाढतं काय? फक्त प्रज्ञा वाढते. जे कृते वर्धते येव नित्यम. एवढं मोठं तिचं सामर्थ्य त्या प्रज्ञेचं की जी ती दिल्याने सुद्धा कमी होत नाही. घेतल्याने तर कमीपणाचा विषयच नाही, वाढतच असतं. पण दिल्यानेही जी कमी होत नाही अशी ती प्रज्ञा आहे. तिचा आदर केला पाहिजे. आणि ती अशी असल्यामुळे ती राखून ठेवते का? नाही, राखून नाही ठेवत. मधुसूदन सरस्वतींचं उदाहरण. सरस्वतीची प्रज्ञा म्हणजे यांची प्रज्ञा संपूर्णपणे तिथल्या तिथे आली, जशाला तशी. राखून नाही ठेवत. राखून न ठेवणारा श्रेष्ठ, राखून न ठेवणारा गुरु सगळं देतो, पण शिष्यही राखून न ठेवणारा हवा. तसं पाहिजेत ना. प्रज्ञा पूर्ण समर्पित केली पाहिजे, म्हणजे मग प्रज्ञा उचलते. एक 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 उचललं, सगळ्या एक 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 रत्न बाहेर पडू लागतात. आणि राखून ठेवलं तर तेवढाच भाग मग राखला गेला, तेवढाच भाग मग प्रकाशात नाही, तेवढाच भाग मग झाकून राहणार. तो भाग काही विकसित होणार नाही. बी आहे, पेरायलाच लागतं. नाही पेरलं घरच्या डब्यात येणार आहे का ते? राखून ठेवलं नाही, पेरावंच लागतं ते. मग विद्या आहे, शास्त्र आहे, बोललंच पाहिजे, चर्चा केलीच पाहिजे. सरस्वतीचं वर्णन केलंच पाहिजे, तिला शरण गेलंच पाहिजे. म्हणजे काय होतं? वाढतं, संपूर्णपणाने जी प्राप्ती होते. म्हणून शास्त्रविद्या आदी जेवढे काही असतील तेवढ्या सर्व शास्त्रांचा, सर्व विद्यांचा, सर्व कलेंचा इथे संग्रह झालेला आहे. शास्त्रविद्या आदी या शब्दामध्ये अवगते मला प्राप्त होते, ती प्राप्त होतात.
शेवटी म्हणता, म्हणे गुंडा गौर काया आनंदाने नमिली मी. म्हणे गुंडा. महाराज म्हणता की ती कशी आहे? गौर काही आहे. गौर काय म्हणजे अशुद्ध आहे. संपूर्णतेने शुद्धता, संपूर्णतेने ज्ञानरूपता, संपूर्णतेने तेजस्विता, प्रसन्नता, आनंदता, सगळ्या गोष्टी तिच्या आहेत. विद्यारूपता हे सर्व तिच्या ठिकाणी आहे. आणि त्या विद्येला जर नमस्कार करायचा आहे, त्या विद्येला जर आम्हाला शरण जायचं आहे आणि आमच्या मतिदोषांचं खंडन झालेलं आहे, आम्हाला प्रसाद नावाचा गुण भेटलेला आहे, झाले ना वरील एवढं मागितलंय म्हण संपूर्ण एकदम येत नसती, हळूहळू हळूहळू झाला. हळूहळू एक 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 गोष्टी येत राहतात. मोलाधारापासून स्वाधिष्ठानापर्यंत गेलं म्हणजे सगळंच मिळालं असं नाही, हळूहळू जायचे बरोबर. हे आलंय, प्रसाद आला, मतिदोष खंडन झालं, शास्त्रविद्यांची माहिती झाली. आता नमस्कार करतोय म्हणले कसा केला पाहिजे नमस्कार? आनंदाने नमिली मिया प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. सगळ्या दुःखांचं निवारण करणारा हा प्रसाद आहे. म्हणजे काय करतो तो? आनंद देतो. मग आनंद मला प्राप्त झालाय म्हणल्यानंतर माझ्यापाशी काही नाही देवा असं म्हणून जर तुम्ही सण केला काही उपयोगाचं नाही. म्हणजे मिळवून खूप ठेवलेलं आहे. मी दिले, माझ्यापाशी असणारे ₹1,00,000 मी समोरच्याला दिले आणि समोरचा दुसऱ्या दिवशी येऊन म्हणतो काहीच नाही माझ्यापाशी, ₹1 राहील नाही. असं नसतंय. मला माहिती आहे ना तुझ्यापाशी काय आहे ते. हे नाही चालणार. आनंद मला प्राप्त झाला, प्रसाद मला प्राप्त झालाय म्हटल्यानंतर आनंदाने नमिली मिया, आनंदाने मी तिचा नमस्कार करतो, आनंदाने मी तिच्यापाशी जातो. जे नमस्कार सरस्वतीला करायचा आहे तो आनंदानेच केला पाहिजे, प्रसन्नतेनेच केला पाहिजे. कारण का ती प्रसन्न आहे, ती विद्या आहे, ती बुद्धी प्रकाशन करणारी, ती प्रज्ञा प्रकाशन करणारी. आनंदाने तिच्यासमोर गेलं. पुस्तक आहे रागारागात वाचू लागलो आपण, कळतं काही? काहीच कळत नाही. टेन्शनमध्ये वाचू लागलो पुस्तक, उद्या परीक्षा वाचू लागलो, काय कळतं? काही कळत नाही. स्थिरधी करावी लागते, प्रसन्न करावी लागते आणि मग तेवढ्यात जेवढं वाचन होईल तेवढं लक्षातच राहत नाही. असं प्रवचन ऐकायला बसलो, घरात काय चाललं, इकडं काय चाललं, तिकडं काय चाललं, मला फोन आला, पुरीची भांडण झाली, जावयाची भांडण झाली, हे असं जर करत बसलो ते प्रवचन काय कळायचं, कितपत कळायचं? काही बाहेर काय चाललंय काही कळत नाही. वाती वेळेत बसलो, काय कळायला लागले? पंढरपुरात आम्ही बघतो प्रवचनाला बसले ते काय का बोलणार, काय ते तुकाराम महाराज बोलो, ज्ञानेश्वर महाराज बोलो, नाहीतर अजून कोणी बोल. हिचं दूध असतं, वात असते, सळसळ हिची प्रज्ञा वाढत नाही, वाती वाढते फक्त. आता आम्हाला नवल वाटतं प्रवचनकाराचं नाही, ही एवढं लांब कसं करते. कारण का ते बघितलं करून आणि असं करून सरस आणि पुन्हा असं वाद तयार. दुसऱ्या दिवशी डबा, महाराज घ्या डबा. आम्ही घेतो, बरे ती वाद आरतीला सोबत कुठे करत बसा. सर तसं करून काय कळणार आहे? त्या प्रवचनाचं कीर्तनाचं जे तिथे ज्ञान सांगितलं गेलं ते आपल्याला काय कळणार? काही कळत नाही. म्हणजे आनंद हवा, प्रसन्नता हवी, स्थिर ध्येय हवी, त्याच्याशिवाय काही कळणार नाही. आनंदाने नमिली मिया एवढं मोठं या ठिकाणी सांगून गेलेलं. महाराज म्हणतात की त्या गौरकाईला, त्या सरस्वतीला, त्या मतिदोष खंडन करतेला, त्या प्रसाद गुणतेला, ब्रह्मादिक स्तुत्यला, श्वेतहार श्वेत वस्त्र धारण केलेला नमन करायचं असेल तर आनंदाने नमन करा, आनंदानेच नमन केलं पाहिजे असं महाराज इथे म्हणतात. महाराज म्हणतात मी तिचं नमन अशाच पद्धतीत केले. आता अभिनव वाघविला सिंग जे चातुर्य अर्थकला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली. माऊली तेच म्हणतात. इथे नमिली मिया हा शब्द आहे. तिचा नमस्कारच केला पाहिजे
दुसऱ्याशिवाय दुसरं कोणताही उपाय, दुसरं कोणतंही साधन या सरस्वतीच्या पुढे, या प्रज्ञेच्या पुढे चालतच नाही. तिथे नमस्कार करा, म्हणजे ती आपला अंगीकार करेल आणि स्वतःचं जे जे काही आहे ते ते त्याला देऊन टाकेल. असं हे सरस्वतीचं वर्णन करणार आहोत. मंगलाचरणा त्या प्रकरणातला हा दुसरा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये स्वाधिष्ठानाधिष्ठात्री जी देवता तिचं वर्णन केलेलं आहे. पहिलं मूलाधाराचं झालं, दुसरं स्वाधिष्ठानाचं झालं. तर आपल्याला क्रमाक्रमाने या मंगलाचरणामध्ये झालेली चमत्कृती आपण पुढे पुढे पाहू की कसा सोहम भाव याच्यामध्ये नटलेला आहे, कसा सोहम भाव प्रकटलेला आहे, हळूहळू आपण पाहू. पण ह्याच्यामध्ये आता स्वाधिष्ठानापर्यंत तरी आलो, शास्त्रविद्याची प्राप्ती तरी झाली. उद्या बघू अजून काय काय भाषण. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय.